बाप रे, एवढं गोड सरप्राईज. कुहूचे बाबा गेले होते कोल्हापूरला, मी काल बोलले होते, आणि ते आज रिटर्न आले सुद्धा, लेकीसाठी 1 डेमध्ये रिटर्न. आणि आल्या आल्या ना असं काहीसं दोघांचे लाड चालले होते. कुहू आल्या आल्या ते उठलीसुद्धा होते आणि त्यांच्या जवळ जाऊन झोपली माझ्याजवळून उठून. म्हणजे बघा त्या बापलेकीचं प्रेम किती आहे. मी तर अशी साईडलाच झाली आहे. आणि नंतर काय, त्यांना कामावरती जायचं होतं, त्यामुळे त्यांना टाटा बाय बाय केला आणि आम्ही दोघी लागलो आमच्या डेली रुटीनला. तर डेली रुटीनची सुरुवात होते ब्रेकफास्टपासून. तर ब्रेकफास्टला मी कुहूला दिली होती इडली. नंतर असं काहीसं ही ना कपडे जे मी भिजत घातले होते ही स्वतःहून काढत होती. आता काय सांगणार या मुलीला, माहिती आहे मला हे चांगलं नाही आहे, पण आता मी काय करू, तिला असं काही ना काहीतरी करायलाच लागतं. नंतर मी तिला छान झोपवलं आणि मी तिच्यासाठी बनवणार होते बीट आणि गाजराचं सूप. तर याचे मी तुम्हाला सूप नाही, प्युरी बनवणार होते. तर याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे. नंतर कुहू उठली. कुहूला उठल्यानंतर मी अंघोळ घातली. अंघोळ घातल्यानंतर छान लोशन लावलं. तर याच्या आधी मी तिला लोशन नव्हते लावत, कारण एवढं काय मला गरज नाही वाटली. पण आता थंडी पडते मुंबईमध्ये सुद्धा, तर म्हटलं थोडीशी स्किन तिची ड्राय होईल, त्यासाठी मी तिला आता लोशन यूज करते. तर माझ्याकडे हिमालयाचं अवेलेबल होतं, ते मी यूज केलं. तुम्ही प्लीज मला सजेस्ट करा की अजून कोणतं लहान मुलांना आपण लोशन चांगलं देऊ शकतो. नंतर हे असं काही गाजर वगैरे तिचं इकडे तिकडे विस्कटणं चालू होतं. तिला मी ते चारत होते, तर तिला ते खायचं नव्हतं, हे फक्त विस्कटायचं होतं. तर मी एका मिक्सरमध्ये टाकून त्याची चांगली प्युरी बनवून घेतली आणि टचवूड कुहूने ती संपूर्ण खाल्लीसुद्धा. कदाचित तो गाजर तो गोड लागतं ना त्याच्यामुळे तिला ते आवडलं असेल. तर असं काहीच आमचा दिवस जातो. कुठे दिवस जातो ना खरंच समजत नाही. आता सुद्धा ही मुलगी आहे ना मला बोलूनसुद्धा देत नाही आहे. ते असं काहीसं इकडून तिकडून चालत असतं तिचं दिवसभर. आणि दिवसभर ही मुलगी अजिबात झोपत नाही आणि मलासुद्धा झोपून देत नाही. ऑलरेडी वाजले होते 5 वाजून गेले होते. त्याच्यानंतर ती आजकाल थोडी चालती आहे सुद्धा, आणि ते बघून आहे ना असं एकदम असं डोळे भरून येतात. ते शब्दात फिलिंग नाही सांगू शकत. ते इथे की रात्रीसुद्धा ही 2-3 स्टेप चालली. नंतर तिला मी छान झोपवलं आणि मी लागले माझ्या कामाला. तर मी चपातीचं पीठ मळून घेतलं आणि मला मिक्स व्हेजची भाजी बनवायची होती. तर मी ती बनवली, भांडी घासून घेतली आणि हिला अवाकडो चारला उठल्यावर. त्यानंतर आम्ही गेलो, हिला चांगलं रेडी केलं आणि आम्ही निघालो बाहेर. तर बाहेरून जाऊन आल्यानंतर मी हिला बनवली चपाती आणि दूध आणि चपाती मी तिला खायला घातली. आणि रात्री अशा काही मस्तीमध्ये आमचा दिवस संपून जातो. आणि प्लीज तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.